डिफरन्स बघ आणि टी शर्ट एका कलरचे घातले आमचे कलरचे आता लगेच ओपन झालं एका कलरचे टी शर्ट गणपती बाप्पा
पाहू चित्तरंगले प्रार्थना तुझी गौरी नंदना प्रार्थना तुझी गौरी नंदना हे दयानिधे श्री गजानना हे दयानिधे श्री गजानना कायमी साधने करू कायमी साधने करू मी असे तुझा मूर्खले करू मी असे तुझा मूर्खले करू विटंबती मला दैत्य भावना विटंबती मला दैत्य भावना हे दयानिधे श्री गजानना हे दयानिधे श्री गजानना मोरया मोरया जय पुढच्या वर्षी लवकर या आणला आहे बाप्पांना नदीच्या पात्रामध्ये विसर्जन करण्यासाठी, पण नदीला पाणी असल्याकारणाने इकडे शेळे बांधून घेत आहेत दोन्ही साईडून. मग आता बाप्पांना खाली उतरवतील विसर्जनासाठी. पाणी खूप असल्याकारणाने खूप वरपर्यंत पाणी आलं आहे. जिथे दर टायमिंगला उभं राहायला मिळायचं तिथे सुद्धा पाणी आहे, म्हणून सर्वजण वरतीच उभे आहेत. इकडे तुम्ही बघितलात तर खाली जायलाच नाही आहे, कारण पाणी सगळीकडे असल्याकारणाने जेवढे बाप्पावाले विसर्जन करणार आहेत तेच फक्त पाण्याच्या पात्रात आहेत आणि तेच बाप्पांना घेऊन तिकडे विसर्जन करतायत. बाकीचे आपापल्या जागीच उभे आहेत. तितक्यातच इकडे आले आहे ट्रेन. बाप्पा निघतात ट्रेनची इकडे सुरुवात झाली आहे आणि बाप्पाचा पण लक्ष ट्रेनकडे आहे. बाप्पा निघायच्याच टायमिंगला त्याच टायमिंगला ट्रेन आली, त्यामुळे सर्वजण तेच बोलत आहेत की ट्रेन बाप्पाला न्यायला आले. बाप्पा तर आता निघालाच आहे, पण बाप्पाचं पूर्ण लक्ष ट्रेनकडेच आहे. गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती पुढच्या वर्षी लवकर या. ह्या वर्षी जर पावसाचं प्रमाण कमी असतं तर सर्वच्या सर्व मंडळी आता पाण्यामध्ये उतरली असते आणि प्रत्येकाच्या हातामध्ये गौरीच्या साड्या आहेत, त्यांचे पदरही भिजवून आणले असते आणि तिथेच अर्धा तास खेळत राहिले असते. पण इथे अशोक काकांनी एक आयडिया काढले की आपल्याला पाण्यात न उतरता गौरीच्या साड्याचा पदर भिजवू शकतो. त्यांनी वरतूनच टाकले आणि लगेच वर काढले आणि इकडे बाप्पाचं विसर्जन चालू आहे. इकडे पप्पाचा पाठ आणि गौरीचा पाठ दिदी सांभाळत बसले आहे. आता गौरी आणि बाप्पा गणपती आपापल्या घरी गेले. आम्ही आता त्यांना विसर्जन करून आलो आहोत त्यांचे. आता आम्ही पण निघालो आहे. आतापर्यंत 5 दिवस आमचा मकर सजला होता, म्हणजे बाप्पाच्या येण्यानं पूर्ण घर सजलं होतं. आता बाप्पाच्या जाण्यानं पूर्ण घर रिकामी होईल आणि बाप्पाच्या येण्यानं घराला घरपण पण असतं. पण आता बाप्पा दरवर्षी आपल्या घरामध्ये येण्यासाठी आपल्याला बाप्पाला विसर्जन करायलाच लागतं. त्यामुळे अशा प्रकारे आम्ही नाचत गाजत असं बाप्पाला निरोप दिला आहे. पण बाप्पाला जेव्हा विसर्जन आपण बाप्पाचं करतो
तेव्हा खूप मन असं ना वेगळंच होतं की मला 2 दिवस असं वाटतच नव्हतं की बाप्पाकडे बघावं. ते माझ्या आरतीमध्ये पण बघितलं असेल, माझा कदाचित लक्ष जात होतं असेल, नाहीतर मी नाही जात बाप्पाकडे. म्हणजे मला वाईट वाटतं की बाप्पाकडे बघताना. मी इथे आली होती आणि इथे अशोकांनी त्यांचा डान्स दाखवला. हे कोणाची स्टाईल होती हे मला पण नाही माहिती, पण ते करून दाखवत होते आणि मी इथे शूटिंग करत होती. घालीत नाही आपण बाहेर बघतो ते ताट इथं दे. हे दाखवू नको ना तिकडे. एक टाइमपास वरती हा खेळ आहे, असं काही नाही जुगार बिगार. एक गणपतीतून जागरण करताना टाइमपास करण्यासाठी म्हणजे रात्रभर जागरण करता येते ह्याच्या त्यासाठी खेळला जाणारा खेळ म्हणजे मेहंदी कोड किंवा पत्त्याचा कुठलाही खेळ. मग बाकीची पाणी दुऱ्या काढल्या असतील. आदू गावभरला विसर्जन झालं आणि आता आम्ही पुलाव इथे खायला आलो रवी काकांची इथे. तुम्ही बाहेरून घर बघितलं असेल. तर आता विसर्जनच्या दिवशी त्या टायमिंगला त्यांच्याकडे गेल्या टायमिंगला मिसळपाव होती, या टायमिंगला पुलाव भात खाल्ली. आता आम्ही जेवायला बसलो. तर आता आम्ही खाणार आणि अगोदरची पंगत बसून उठले तोपर्यंत सर्वजण पत्ते खेळत. म्हणजे एक टाइमपास म्हणून असं पैशावरती काही खेळत नाहीत. एक मनाची म्हणजे जागरण बिगरण करतात तेव्हा एक टाइमपास म्हणून काहीतरी खेळायचं म्हणून. कारण एक हाच ऑप्शन आहे की पत्ते खेळल्यावरतीच त्यांचं जागरण जातं आणि एकमेकावर मेहंदी चढवायचं त्याच्यासाठी. तर आता आम्हाला वाढतील तर आम्ही जेवायला बसतो. माझ्या साईडला बघदावानी आहे, मी दोघी बसतोय. आता आम्ही जेवायला आलो यांच्या घरात. मिला बघ तरी कशी झाली चव सांग. ए अदू दादा दाखव, हे समीर दादाला येत नाही. अदू दादा सांगतो दाखव अदू दादाचं दाखव. मी घरी आले आणि ही झोपली होती. अचानक डोळे उघडले आणि मी म्हटलं हिला झालं काय नक्की, असे काय बसले. तर दोघीजणी नेटवर्कसाठी बसले आहेत दरवाजामध्ये. तर हाच होता आमच्या बाप्पाच्या विसर्जनाचा व्हिडिओ. तुम्हाला कसा वाटला हे नक्कीच कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि ज्यांचे बाप्पा आहेत त्यांचे तुम्हाला अनंत चतुर्थीला दिसतील तर ते सुद्धा नक्कीच बघा आणि कमेंटमध्ये नक्कीच लिहा गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या.